क्रमांक 7 मध्ये भाजपाची भव्य पदयात्रा, हजारोंची गर्दी, मतदारांमध्ये उत्साह। प्रभाग क्रमांक 7 मध्ये भाजपच्या पदयात्रेला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। आमदार विजयकुमार देशमुख आणि आमदार देवेंद्र कोठे यांच्या उपस्थितीमुळे संपूर्ण परिसर भाजपमय झाला। ढोल ताशांचा गजर, भाजपचे झेंडे आणि जोरदार घोषणांच्या वातावरणात बुधवारी प्रभाग क्रमांक 7 मध्ये भाजपाची भव्य पदयात्रा काढण्यात आली। आमदार विजयकुमार देशमुख आणि आमदार देवेंद्र कोठे यांच्या एकत्र उपस्थितीमुळे कार्यकर्ते आणि मतदारसंघामध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला। चौत्रा पुणे नाका येथील गणपती बाप्पा आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीच्या पूजनाने पदयात्रेची सुरुवात झाली। शहराध्यक्ष रोहिणी तळवळकर, उमेदवार आनंद कोलारकर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। प्रभाग क्रमांक 7 मधील ही पदयात्रा म्हणजे भाजपाच्या विजयाची नांदी आहे। या प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी भाजपा सज्ज आहे। जुना पुणे नाका ते राघवेंद्र मठ परिसरापर्यंत काढण्यात आलेल्या या पदयात्रेदरम्यान नागरिकांनी घरासमोर रांगोळ्या काढत औक्षण व पुष्पवृष्टी करून उमेदवारांचे स्वागत केले। जय श्रीराम आणि भारतीय जनता पार्टीचा विजय असो च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला। हजारोंच्या सहभागामुळे ही पदयात्रा विरोधकांना धडकी भरवणारी ठरली असून भाजपाच्या विजयाचा आत्मविश्वास कार्यकर्त्यांमध्ये दिसून आला। प्रभाग क्रमांक 7 मध्ये भाजपाच्या शक्ती प्रदर्शनामुळे निवडणूक वातावरण तापल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। प्रभाग क्रमांक 7च्या भारतीय जनता पार्टीच्या विजयाची ही नांदी आहे। आज खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराला या प्रभागामध्ये सुरुवात झालेली आहे। मी विशेषतः प्रभाग 7च्या सर्व नागरिकांना व मतदार बंधूंना विनंती करतो की 2012ला आपण सगळ्यांनी मला नगरसेवक म्हणून काम करण्याची संधी दिली। 10 वर्ष आपण या प्रभागाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी दिल्यामुळेच मी शहरात विकासाची छाप टाकू शकलो। तुमच्या आशीर्वादाने मी आमदार झालोय। मी निश्चितच कुठल्याही मतदारसंघाचा आमदार म्हणून काम करत असताना प्रभाग क्रमांक 7 हे माझं घर आहे, माझं कुटुंब आहे, या भावनेतनं या प्रभागाचा विकास करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे। नगरसेवक असताना इतके प्रभावी कामं केलोय। आता तर शहराला 3-3 आमदार आहेत, पालकमंत्री आहेत, मुख्यमंत्री आहेत। मी सर्व मतदारांना विनंती करतो, विशेषतः माझी ज्या जागेवरती मी प्रतिनिधित्व करत होतो ती जागा मुख्यमंत्री फडणवीस साहेबांकडनं पद्माकर नानासाहेब काळे यांच्यासाठी आपण घेतली, त्यांना उमेदवारी दिली। आपण सर्वांनी माझं कामाचं प्रतिनिधित्व म्हणून पद्माकर नाना काळे साहेबांना विजयी करावं। त्याचबरोबर आमचे गुरुवर्य व मार्गदर्शक पुरुषोत्तम बर्डे साहेबांची कन्या या देखील या निवडणुकीला उभारलेली आहेत। श्रद्धा किरण पवार असतील, आनंद कोलारकर असतील, या 4ही उमेदवारांना आपण पॅनल टू पॅनल मतदान करून विजयी करावं। संपूर्ण प्रभागाची विकास कामं करण्याची जबाबदारी मी जरी आमदार असलो तर ज्या पद्धतीने नगरसेवक म्हणून काम केलं, मी स्वतः या प्रभागात लक्ष घालून सगळे काम करून घेईल हा विश्वास प्रभाग 7च्या जनतेला देतो। मला वाटतं 2012 साली आणि 2017 साली दोन्ही वेळेस लोकांनी एकतर्फी स्वीकारलेला आहे। आज बर्डे साहेब, आम्ही, नाना काळे साहेब सगळेजण एकत्र आलेलो आहोत। त्याचबरोबर विजय देशमुख मालकांची ताकद सुद्धा आपल्या सगळ्यांना सोबत आहे, त्यांचा आशीर्वाद या पॅनलला आहे। तर सगळे भारतीय जनता पार्टी, सगळे ज्येष्ठ सहकारी, आज इथं प्रतापसिंग चव्हाण काका आहेत, जयवंत भैया सलगर आहेत, पलवान सूरज बनगर आहेत, ही सगळे सहकारी या ठिकाणी एकत्रित काम करत असताना मी विश्वास देतो की हा पॅनल मोठ्या मताधिक्याने निवडून येईल, हा विश्वास आपल्याला सगळ्यांना